नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 5व्या म्हणजेच रवीच्या अंमलाखाली येणाऱ्या सिंह राशीच्या या डिसेंबर 2025 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे. मंडळी, नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपण ऐकतो तसंच चंद्र राशी व जन्म राशीनुसार हे असणार आहे. तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे, परिणाम आहेत, त्या आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळतात. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच. आणि म्हणूनच आपण ठेवू शकता या महिन्यावर पूर्ण लक्ष व करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ व अशुभ दिवस, अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे चंद्रग्रहाच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार. त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात कोणते करायचे आध्यात्मिक उपाय आपल्या राशीच्या मंडळींना व्हिडिओच्या शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. या डिसेंबर महिन्याचा आपण जर विचार करतो आहोत तर या डिसेंबर महिन्यात आपल्या राशीचा जो स्वामी ग्रह आहे रवी, हा 15 डिसेंबर पर्यंत कुंडलीच्या 4थ्या घरातून म्हणजे सुख समृद्धी दाखवणाऱ्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे. त्यामुळे भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदीचे शुभयोग तयार होत आहेत. तसेच सरकारी योजनांचा लाभ जमिनीच्या व घराच्या खरेदी संदर्भात घेण्याची संधी सुद्धा मिळण्याचे योग या काळात आपल्याला अनुकूल अशी वातावरण निर्मिती करत आहे. तेव्हा अशा काही गोष्टींचा विचार करत असल्यास व आपण सरकारी योजनांचे लाभार्थी असल्यास त्यांच्या त्या नियमानुसार अवश्य पुढाकार घ्यावा. 15 डिसेंबर नंतर रवी ग्रह कुंडलीच्या 5म स्थानामध्ये येतोय, जे अत्यंत शुभ स्थान समजलं जातं. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला विद्या अभ्यासातील यशप्राप्ती करता शुभ परिणामकता वाढवणारं राहणार आहे. मेडिकल, स्पर्धा परीक्षा, इंजिनिअरिंग, IT अशा विषयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यामुळे हा कालखंड बऱ्यापैकी शुभ परिणाम देणारा राहील. शिष्यवृत्ती परीक्षा, सरकारी योजना याचा लाभ या काळात विद्यार्थी वर्ग घेऊ शकतात. शिवाय आपल्या कुंडलीच्या 5म या शुभ स्थानाचा स्वामी ग्रह गुरु, हा गुरुग्रह 5 डिसेंबर पासून 31 मे 2026 पर्यंत पुन्हा एकदा कुंडलीच्या लाभस्थानामध्ये म्हणजे 11व्या घरामध्ये येत आहे. त्यामुळे अडून राहिलेली, रखडलेली काही महत्वाची कामं हळूहळू पुन्हा एकदा मार्गस्थ व्हायला गती पकडताना दिसते. विशेष करून सरकारी कामं. गुरुग्रह हा 5म स्थानाचा स्वामी ग्रह असल्यामुळे आपल्या राशीच्या पालक वर्गाला आपल्या मुलांकडून असलेल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण झालेल्या पाहायला, ऐकायला, अनुभवायला मिळतील. त्यामुळे एक वेगळा आनंदच आपल्याला मिळेल. आपल्या मुलांच्या संदर्भात काही महत्वाचे निर्णय पालक म्हणून आपण जर घेणार असाल, जसं की गुंतवणूक, शिक्षण, विवाह, करिअर, तर त्यांच्या संदर्भातले या बाबतीतले निर्णय आपण घेऊ शकता. त्या दृष्टीने अवश्य पावलं उचलू शकता. तसेच ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा गुरुग्रह शुभ फलदायी राहणार आहे. अवश्य निर्णय घेऊ शकता, त्या दृष्टीने प्लॅनिंग करू शकता. जी मंडळी सरकारी कार्याशी निगडित कार्यरत आहेत त्यांना सुद्धा या महिन्यातील हा रवी ग्रह झालेला जो बदल आहे तो लाभाचा राहणार आहे आपल्या ह्या कार्याच्या अनुषंगाने. तेव्हा अवश्य अशा संधीवर आपण लक्ष ठेवा. व्यावसायिक मंडळींसाठी सुद्धा 5 डिसेंबर पासून बदलणारा गुरुग्रह हा व्यावसायिक क्षेत्रात यश, कार्यवृद्धी, आर्थिक लाभ यासाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती करतो आहे. जोडीला शुक्र व रवी ग्रहांची साथ उत्तम राहणार आहे. तेव्हा आपल्या जुन्या उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठी जर प्रयत्न करतायत, मग ती व्यापारी मंडळी असतील, आपल्यासारखी व्यावहारिक मंडळी असतील, त्यांना लाभ होताना दिसेल. नोकरदार मंडळींना सुद्धा हे ग्रहयोग काही महत्वाचे निर्णय नोकरीच्या संदर्भात घेण्यासाठी शुभ राहतील. प्रमोशन, मनासारख्या ठिकाणी बदली यासाठी जर आपण प्रयत्न करताय तर त्यामध्ये यशाची शक्यता चांगली आहे. मंगळ ग्रहाची या महिन्यातील साथ जमिनीच्या व्यवहारात गुंतवणूक करण्यासाठी, खरेदी विक्री करण्यासाठी शुभ राहणार आहे. म्हणजे हे सगळं खरं असलं तरी शनी ग्रहाची राशीला पनवती सुरू आहे, त्यामुळे काही ठिकाणी थोडासा विलंब मात्र होणार आहे, हे अवश्य लक्षात ठेवा. आपल्या आरोग्याचा विचार करता हाडांच्या संदर्भातले आजार आणि कफामुळे होणारे आजार या महिन्यात जरा जास्त सांभाळायचे आहे. विवाह, संतती, उच्च शिक्षण
अर्थात या सगळ्या गोष्टींसाठी हा महिना बऱ्यापैकी शुभ राहणार आहे. सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक अशा क्षेत्रामध्ये कार्यरत होण्यासाठी किंवा आधीपासून जी मंडळी कार्यरत आहेत अशा मंडळींसाठी हा महिन्यात विशेष शुभ परिणाम वाढीव प्रमाणामध्ये मिळताना दिसते. मंडळी, आपल्याला सुद्धा अशाच रीतीने आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे सशुल्क आणि सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून संपर्क साधू शकता. कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची माहिती आम्ही तुम्हाला पाठवतो. ती शांतपणे समजून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी आमचा जो व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे तो आहे 9892156163. जो नंबर आम्ही नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो. म्हणजे या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार आपल्या राशीसाठी जर केला तर या महिन्यात आपल्याला फार्मा, IT, फायनान्स, बँकिंग, लॉजिस्टिक, IT, FMCG, पॉवर, इंजिनिअरिंग हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील आणि म्हणून योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन आपण इन्व्हेस्टमेंट करू शकता. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी 5 डिसेंबर नंतरचा कालखंड लाभाचा राहील. तर मंडळी, हे होते या डिसेंबर महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम आपल्या सिंह राशीसाठी. आता आपण जाणून घेणार आहोत या डिसेंबर महिन्यातील दैनंदिन राशी भविष्य म्हणजे 1 ते 31 डिसेंबर अगदी प्रत्येक दिवसाबद्दलची माहिती, थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण. त्यामुळे शुभ आणि अशुभ दिवस समजायला, प्लॅनिंग करायला अजून जरा जास्त सोपं जाईल. महिन्याची सुरुवात म्हणजे महिन्याचे पहिले 2 दिवस हे आपल्याला फार महत्त्वाचे राहणार आहेत. आपल्या व्यावसायिक बाबतीवरती केंद्रित करण्यासाठी कोर्ट कचेरी, व्यवसाय, लग्न कार्य, महत्त्वाच्या कागदपत्री व्यवहार या संदर्भातले महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अवश्य आपण विचार करू शकता. उधारी, उसनवारी यांच्या वसुलीसाठी अवश्य या काळात आपण प्रयत्न केलेले उत्तम राहतील. आर्थिक लाभ सुंदर राहतील. परंतु महिन्याची जी सुरुवात आहे म्हणजे 1 डिसेंबर तिथे मात्र थोडंसं आरोग्य आणि मानसिक शांतता, गुंतवणूक, महत्त्वाचे व्यवहार या पहिल्या दिवशी मात्र जरा जास्त सांभाळून करायचे. त्यानंतरचे जे पुढचे दिवस आहेत म्हणजे 2 ते 7 डिसेंबर हे पुढचे जे 6 दिवस आहेत ते मात्र कार्याला भाग्याची उत्तम साथ मिळवून द्यायला, त्यामुळे रखडलेल्या कामावर लक्ष द्यायला मदत करते. मित्रपरिवार, कामातले सहकारी, वरिष्ठ अधिकारी वर्ग, कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांची कार्याच्या अनुषंगाने सुंदर मदत होईल, मार्गदर्शन मिळेल. एखादी धार्मिक यात्रा, मांगलिक कार्य या काळात करण्याचे नियोजन केल्यास उत्तम प्रतिसाद मिळेल आणि आनंदही प्राप्त होईल. नोकरदार मंडळींना नोकरीच्या संदर्भात नवीन निर्णय घ्यायला हे दिवस शुभ राहतील. काही चांगल्या बातम्या विविध माध्यमातून कानावर सुद्धा येतील. 8-9 डिसेंबर व्यवहारामध्ये फार सांभाळून राहायचं आहे. देवाणघेवाण करण्यासाठी थोडेसे प्रतिकूल दिवस, मात्र परदेश गमनाच्या संधीवर लक्ष द्यायला हरकत नाही आणि अशी संधी आली तर अवश्य घेऊ शकता. 10 ते 16 डिसेंबर हे पुढचे 7 दिवस नवीन कामाची सुरुवात पुन्हा एकदा नव्या उत्साहात दमात करू शकता. अर्थात योग्य मार्गदर्शन घेऊन आणि योग्य नियोजन करून आनंद व उत्साह वाढवणारे हे दिवस राहतील. स्वतःच्या व कार्याच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय या काळात अवश्य घेण्याचं नियोजन करू शकता. मानसन्मान, पदप्रतिष्ठा यांची प्राप्ती होण्यासाठी संधी मिळवून देणारे हे दिवस असतील. कौटुंबिक कारणांसाठी अवश्य आपल्या कुटुंबाला मात्र या काळात वेळ द्यायला विसरू नका. नोकरी, व्यवसाय या निमित्ताने जवळपासचे प्रवासही घडतील. कुटुंबाच्या भल्यासाठी घेतलेले आर्थिक व कौटुंबिक निर्णय हे विशेष फायद्याचे राहतील. 17, 18, 19 डिसेंबर हे पुढचे 3 दिवस घरगुती मुद्द्यांवर थोडी मानसिक चिंता वाढवणारे दिवस, त्यामुळे मानसिक शांतता मात्र सांभाळायची आहे. परंतु घरासाठीच्या महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी विक्रीसाठी जर निर्णय घ्यायचे असतील तर हे दिवस शुभ आहेत. 20-21 डिसेंबर गुंतवणूकदार, विद्यार्थी, नोकरदार यांच्यासाठी शुभ दिवस. इंटरव्ह्यूज, महत्त्वाच्या परीक्षा, प्रॉफिट बुकिंग, नवीन गुंतवणूक अनुकूल दिवस असल्यामुळे अवश्य निर्णय घेऊ शकता. पुढचे 3 दिवस 22, 23, 24 डिसेंबर
आपल्या कार्याच्या अनुषंगाने मात्र जास्तीत जास्त सावध राहून निर्णय घ्यायचे दिवस असतील. शक्यतो कामाच्या संदर्भात जेवढी होईल तेवढी गुप्तता बाळगणं उत्तम राहील. कोणतेही निर्णय या काळात योग्य मार्गदर्शन घेऊनच घ्या. गुप्तशत्रू, आरोग्य हे जोरकसपणे सांभाळायचे आहे. 25-26 डिसेंबर महत्वाची कामं, कोर्ट कचेरी, महत्वाच्या गाठीभेटी, सरकारी कामं, विवाहाची बोलणी, गुंतवणूक यासाठी अत्यंत शुभ दिवस. 27-28 डिसेंबर थोडी कामातून विश्रांती घेतलं तर बरं राहील. वादावादीपासून थोडं लांब राहा. आपल्या आरोग्याच्या संदर्भातल्या गोष्टींवर, जुन्या आरोग्याच्या तक्रारींवर जरा लक्ष ठेवून राहा. तर महिन्यातले शेवटचे 3 दिवस 29, 30, 31 डिसेंबर अत्यंत शुभ, लाभ आणि भाग्यकारक. महत्वाच्या कामाला सुरुवात करणं यासाठी अनुकूल वातावरणाचा लाभ मिळेल. कामाच्या अनुषंगाने इतरांची साथ, मार्गदर्शन सुद्धा उत्तम मिळेल. मंडळी, ही होती डिसेंबर महिन्यातल्या 1 ते 31 दिवसांमधली माहिती. दैनंदिन राशी भविष्य. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी गणेशाची आणि हनुमंताची उपासना मात्र वाढवा. यासाठी रोज ओम गंग गणपतये नमः आणि ओम हम हनुमंताय नमः हे 2 मंत्र जप अवश्य एक माळ सुरू ठेवा. तर हनुमान चालीसा, भीमरूपी मारुती स्तोत्र, संकटनाशक गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष या स्तोत्रांचं पठण वेळ मिळेल तसं सुरू ठेवा. मंडळी, आध्यात्मिक साधना आणि उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी करत असतात. अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी, नवनवीन मंत्रांची माहिती घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र भूमी सांगली जवळील नृसिंहवाडी या ठिकाणी भरगच्च अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी 2026 9, 10, 11 शुक्रवार, शनिवार, रविवार जानेवारी 2026 या 3 दिवसात आयोजन केलेलं आहे. कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी, आपली नाव नोंदणी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून संपर्क साधा. सगळी माहिती तुम्हाला पाठवली जाईल. मंडळी, त्याचप्रमाणे या विषयाची माहिती देणारा एक व्हिडिओ आपण प्रकाशित केलेला आहे. शिवाय नृसिंहवाडीमध्ये दर्शन कसं घ्यावं, काय आहे महात्म्य त्या जागेचं आणि तिथे असणाऱ्या विभूतींचं, हा सुद्धा व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, अवश्य पहा. तर मंडळी, ही होती आपल्या सिंह राशीच्या डिसेंबर महिन्यातली राशी भविष्याविषयीची माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आवडला आहेच, लाईकही करा. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 3 पुस्तकं प्रकाशित केलेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोन पे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ आबाल, वृद्ध, स्त्री, पुरुष कुणी याचं वाचन पारायण करू शकता. मागवण्यासाठी 151 रुपये फोन पे करा. तर विविध देवदेवता आणि काही ग्रह, 24 ग्रह आणि देवदेवता यांचं 108 नावांचं संकलित केलेलं हे नवीन पुस्तक म्हणजे अष्टोत्तर शतनामावली, हे सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, शिवपिंडी, विविध ग्रहांची यंत्र, तर विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता, फोकस वाढण्यासाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, आपल्या ऐहिक सुखासाठी वास्तूत कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी याची सुद्धा आपल्याला मागणी करायची, मागवायचे आहे. तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर अवश्य ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूप दीप पात्र ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत, याची सुद्धा माहिती डिस्क्रिप्शन मध्ये आहेच, अवश्य ऑर्डर करू शकता. तर मंडळी, असा हा डिसेंबर महिना आपल्या सिंह राशीसाठी भरभराटीचा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना. घेऊया विश्रांती. या ठिकाणी पुढच्या भागात कन्या राशीची माहिती घ्यायला विसरू नका. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.